Dear student, we are seeing the numericals on the chapter first, gravitation. विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण क्रमांक 1 गुरुत्वाकर्षण याच्यावरची असणारी जी काही उदाहरणं जी आहेत तर ते उदाहरण आपण त्या ठिकाणी पाहत आहोत. हा काय उदाहरण आहे? द मास The mass of the earth is 6 into 10 raised to 24 kg. पृथ्वीचं वजन 6 गुणिले 10⁻²4 किलो आहे. The distance between the earth and the sun is 1.5 into 10 raised to 11 मीटर. या ठिकाणी पृथ्वीचं सूर्यापासूनचं असणारं जे काही अंतर जे आहे तर ते अंतर आपल्याला दिलेले 1.5 गुणिले 10⁻11 मीटर. इफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द टू इज 3.5 into 10 raised to 22 न्यूटन. जर दोहोंमधील असणारं जे काही गुरुत्वबल जे आहे तर ते गुरुत्वबल 3.5 गुणिले 10⁻22 न्यूटन असेल तर काय सांगितले? व्हॉट इज द मास ऑफ द सन? तर सूर्याचं वस्तुमान किती आणि जीची किंमत आपल्याला 6.7 into 10 raised to 11 न्यूटन मीटर स्क्वेअर किलोग्रॅम -2 या ठिकाणी ती वापरायला सांगितली. आता पुन्हा अशा प्रकारचे उदाहरण आपण त्या ठिकाणी सोडवलेले. काय काय दिलेलं आहे गिव्हनमध्ये. म्हणजे आपल्याला सांगता येईल द मास ऑफ द अर्थ. मास ऑफ द अर्थ. आता मास ऑफ द अर्थ आपण m1 ने दाखवू तर ते किती दिलेलं आहे? 6 into 10 raised to 24 kg. बरोबर. हे आपल्याला मास ऑफ द अर्थ पृथ्वीचं असतं ते काही वस्तुमान जे आहे तर ते वस्तुमान त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यानंतर पहा पुढे काय सांगितले? द डिस्टन्स बिटवीन द earth and the sun. जे पृथ्वी आणि सूर्य या दोघांमधलं असणारं जे काही अंतर जे आहे तर ते अंतर आपल्याला दिलेले 1.5 into 10 raised to 11 मीटर. दोघांमधलं अंतर आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितले का इफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द टू. म्हणजे काय दिलेले या ठिकाणी? ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन अर्थ अँड सन. पृथ्वी आणि सूर्य या दोघांमधलं असणारं जे काही गुरुत्वबल जे आहे तर ते गुरुत्वबल आपल्याला तिथे दिलेले 3.5 into 10 raised to 22 न्यूटन. बरोबर. त्याच्यानंतर पुढे आपल्याला त्या ठिकाणी जीची किंमत दिली, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची किंमत दिलेली गुरुत्वाकर्षणाचा स्थिरांकाद्वारे तर त्याची किंमत जी आहे तर ती किंमत आपल्याला या ठिकाणी दिली. आणि काढायला काय सांगितलंय पहा तर या ठिकाणी व्हॉट इज द मास ऑफ द सन. या ठिकाणी मास ऑफ द सन आपण m2 ने दाखवू. सूर्याचं असणारं काही वस्तुमान जे आहे तर ते वस्तुमान किती असतं. आता याच्यामध्ये फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे कॅपिटल F इज इक्वल टू कॅपिटल G m1 m2 डिवायडेड बाय r. मग आपल्याला कशाची किंमत काढायची तर या ठिकाणी m2 ची किंमत काढायची. आपण काय करू m2 एका बाजूला ठेवू बाकी सर्वांचं पक्षात म्हणजे f. त्याच्यानंतर हा डिव्हायडेड आहे भागिले इकडे आला तर त्या ठिकाणी तो गुणिले r² डिव्हायडेड बाय या ठिकाणी अंशस्थानी आहे पुढे जातील छेदस्थानी जी m1 इज इक्वल टू m. हेच मी असं लिहितो m2 इज इक्वल टू fr² डिवाइडेड बाय कॅपिटल G m. बरोबर.
मग आता याच्यामध्ये काय करायचे आहेत आपल्याला, किमती ज्या आहेत तर ते किमती याच्यामध्ये टाकायच्या. आता इंटू इज इक्वल टू कॅपिटल एफ ची किंमत आपल्याला दिलेली, किती दिलेली, की 3.5 इंटू 10⁻22 इंटू आर ची किंमत दिलेली का, की 1.5 इंटू 10⁻11 आणि त्याचा काय दिलेला आपल्याला स्क्वेअर दिलेला आहे, बरोबर. त्याच्यानंतर कॅपिटल जीची किंमत आपल्याला या ठिकाणी घ्यायला सांगितली, किती आहे तर 6.7 इंटू 10⁻11 आणि अजून काय आहे M1 म्हणजे काय तर मास ऑफ द अर्थ इंटू 6 इंटू 10⁻24 ही कसली किंमत काढायची आपल्याला, M2 ची किंमत काढायची, बरोबर. आता इथे आपल्याला कॅल्क्युलेशन जे आहे तर कॅल्क्युलेशन बघ काय काय करता येते, ही सर्वसाधारणपणे आता मी काय काय लिहिते, की 3.5 इंटू 10⁻22 इंटू 1.5चा स्क्वेअर करायचा. 1.5चा स्क्वेअर मी काय लिहितो, 1.5 इंटू 1.5 इंटू 10⁻11 आणि त्याचा स्क्वेअर. मग आता 10⁻11चा स्क्वेअर मी लिहितो 10⁻22 बरोबर. पुढे भागिले 6.7 इंटू 10⁻11 इंटू 6 इंटू 10⁻24. आता पुढे आता मी काय करतो बा, काय लिहिते की 3.5 इंटू आता 1.5 आणि 1.5 याचा स्क्वेअर आपल्याला माहिती, किती स्क्वेअर असतो याचा स्क्वेअर म्हणजे 15चा वर्ग. 15चा वर्ग किती याचा नसते 225 येतो, परंतु त्याच्यामध्ये 2 दशांश चिन्ह टाकायचे म्हणजे ते किती आलं 2.25 टाकायचं. नंतर काय काय आहे तर 10⁻22 इंटू पुन्हा 10⁻22 बरोबर डिवायडेड बाय 6.7 इंटू 6 इंटू 10⁻11 आणि इंटू 10⁻24 बरोबर. आता पुढच्या स्टेपमध्ये काय करू आपण, या दोघांचा असणारा जो काही गुणाकार जो आहे तर तो गुणाकार असला 2.25 ला काय करायचे 3.5 त्या ठिकाणी मल्टिप्लाय करायचे. मल्टिप्लाय जर केलं तुम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी हा जास्त काही कॅल्क्युलेशन जे आहे तर कॅल्क्युलेशन करून पहा तर तो गुणाकार येतोय 78.75 आणि किती दशांश चिन्ह 2 आणि इथले 3 म्हणजे 3 दशांश चिन्ह मी काही केले याच्यामध्ये दिले बरोबर. मल्टिप्लिकेशन तुम्ही त्या ठिकाणी करून पहा. भागिले पुढच्या याच्यामध्ये पुन्हा आपल्याला या ठिकाणी पहा की 6.7 इंटू 6 हा मल्टिप्लिकेशन तुम्ही त्या ठिकाणी करून पहा. हा साधा आहे 6 7 42 40 4 6 7 36 36 आणि 4 ती झाली 40 झाली बरोबर. ती झाली 40 झाली. आणि किती दशांश चिन्ह द्यायची तर आपल्याला पहा किती दशांश चिन्ह द्यायची ते रेच्यावर त्या ठिकाणी आपल्याला 1 दशांश चिन्ह द्यायचे म्हणजेच हा भागाकार त्या ठिकाणी हा गुणाकार किती आला 4.2. आता वर की 10⁻22 10⁻22 पाये समान आहेत. पाये समान जर असतील तर घातांकांची काय करणार आपण बेरीज त्या ठिकाणी करणार आहे म्हणजे 10⁻22 आणि 22 किती झाली 44 गुणिले 10 पुन्हा या ठिकाणी पाये जे आहे तर ते पाये त्या ठिकाणी समान. आता पाये समान असतील तर काय आता नसते घातांक जे आहे तर त्या घातांकांची काय होणार आहे बेरीज त्या ठिकाणी होते. आता बेरीज का की 24 मधून 11 गेली 24 जे आहे तर त्या 24 मधून जर 11 गेली तर 4तून 1 गेला का राहिली 3
जे किती राहतात 13 राहील. म्हणजे या ठिकाणी +13 त्या ठिकाणी. हेच पुढे मी त्या ठिकाणी लिहिते पहा की 7.875 गुणिले 10⁴ गुणिले, तर याला मी काय करतो वर आणतो, तर 10⁻⁻13 डिवायडेड बाय 4.02. आता पुढे पुन्हा आपल्या लक्षात येत नसते की पाय समान असतील तर घातांकांची काय करणारी बेरीज करावी. म्हणजे 44 जे आहे तर त्या 44 मधून काय करायचे आपल्याला 13 जे आहे तर ते 13 त्या ठिकाणी वजा करावा लागतील. 4 मधून 3 गेले सगळ्याला 1, 4तून 1 गेला राहिले 3 आणि चिन्ह मोठ्या संख्येचं. हेच पुढे मी लिहितोय की 7.875 गुणिले 10⁻⁴ मधून 13 गेले खाली राहिले 31 डिवायडेड बाय 4.02. बरोबर. आता हा असणारा जो काही भागाकार जो आहे, हा भागाकार आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. पहा, भागाकार करायचा आहे तर दशांश चिन्ह आपण या ठिकाणी काढून टाकू. याचं दशांश चिन्ह जर काढलं ती 78.75 भागिले किती असणारे, किती दशांश, 1 2 3 1 2 3 बरोबर, गुणिले या ठिकाणी मी याचे दशांश चिन्ह काढतोय. किती दशांश शून्य येतील, तर 2 शून्य येतील आणि गुणिले किती आहे 10/31 बरोबर. आता पुढे आपल्याला काय करायचंय पहा, हा जो काय असणारा जो काही मल्टिप्लिकेशन जो आहे, उदाहरणार्थ या 2 शून्याला हे 2 शून्य येते बरोबर. म्हणजेच या ठिकाणी काय शिल्लक राहील पहा की 78.75 भागिले 402 आणि 10. आता 402 आणि 10 म्हणजे किती झाले, ते 4020 गुणिले 10⁻31. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पहा की 78.75 ला काय करायचंय 4020 ने त्या ठिकाणी काय करायचे भागायचे. इथे मुळातच किती शून्य आहेत आपल्याकडे, 1 2 3 1 2 3. आता या ठिकाणी भागाकारामध्ये डिफिकल्टी येताना दिसते. आपलं काय होते, तर या ठिकाणी 40.2 इथे आपला हा जो काही गुणाकार जो आहे हा मुळातच किती आहे, तर तो 40.2 आहे. किती आहे 40.2. याचा गुणाकार जो आहे तर तो एकच दशांश चिन्ह आहे 40.2. इथे किती येतं नसतोय 40.2. इथे किती आला तो 40.2. 40.2 जर असेल तर इथे भागाकार जो आहे तो पहा, तर या ठिकाणी फक्त 10च असतील, कारण याचं दशांश चिन्ह काढत म्हणजे 10च असणार आहे. 10 जर असेल तर पहा आता काय होते की या शून्याला हा शून्य गेला, हा शून्य जर गेला तर काय राहते 78.75 भागिले 402 आणि त्याला काय करायचंय 2 शून्य त्या ठिकाणी. म्हणजे 40 200 ने काय करायचं 78.75 ला आपल्याला त्या ठिकाणी भागायचंय. आता 40 2000 ने याला काही भाग जात नाही म्हणून शून्य आपण त्या ठिकाणी म्हटलं 0.10 मी त्या ठिकाणी वाढवला. किती झाले 78,750. आता 78,750 1ने भाग दिला, 1ने भाग जर दिला तर तो गुणाकार जो आहे तर तो आपल्या लक्षात येत नसते की 0 0 200 0 40 बरोबर. आता ही वजाबाकी आपण केली, ही वजाबाकी जर केली तर 5 शून्यातून 0 गेला, 10 मधून 5 गेले, खाली 5 हातचा घेतला देऊन टाकला. पुन्हा आपल्या लक्षात येत नसते 5 राहिले 8 आणि इथे किती राहिले 3. पुन्हा काय करायचं आपल्याला 1 शून्य आपण वरून घेतला. आता भाग मात्र कितीचा जातो नसते 9चा जाईल. कॅल्क्युलेशन तुम्ही करून पहा.
म्हणजे 40,200ला जर 9ने आपण जर त्या ठिकाणी जर गुणलं तर गुणाकार येतोय, तर तो येतोय पहा की 36,000 अशा प्रकारची कॅल्क्युलेशन जी आहे तर ती कॅल्क्युलेशन तुम्ही त्या ठिकाणी करून पहा प्रत्यक्ष. तर या ठिकाणी 0 0 त्याच्यानंतर 15मधून 8 गेले, खाली किती राहिले 7, हातचा घेतला 2 टाकला बरोबर, 3 राहिले आणि 2 राहिले, म्हणजे पुढे पुन्हा 0 घेतलं. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही जर कॅल्क्युलेशन जर केली तर 0.196 पर्यंत 3 दशांशस्थळापर्यंत तुम्हाला भागाकार जो आहे तर तो भागाकार त्या ठिकाणी करता येईल. 10⁻11 पुढे लिहितो मी या बाजूला की हा जो काही भागाकार जो आहे किती की 78-75 जे आहे 78-75ला काय केलंय 40,200ने जर भागलं तर भागाकार केला तर तो किती आता नसतोय 0.196 आणि गुणिले आपलं किती आहे 10⁻31 बरोबर. मग आता पुन्हा आपल्या लक्षात येतं नसते की 1 दशांश चिन्ह जे आहे तर ते 1 दशांश चिन्ह आपल्या त्या ठिकाणी डाव्या बाजूला सरकायचे. मग आता हेच मी असं लिहितोय पहा की 0.196 इंटू 10⁻30 इंटू 10⁻1 काहीच बदल आहे. 30 आणि 1 झाले 31. आता 10ने जर गुणलं 10ने गुणलं तर काय आता नसते 1 दशांश चिन्ह उजव्या बाजूला त्या ठिकाणी सरकते, म्हणजे ते आता नसते 1.96 इंटू 10⁻30 ही कसली किंमत आली आपली M2 ची किंमत येते. आणि आपल्याला काढायला काय सांगितलंय पहा, काय काढायला सांगितलं होतं तर मास ऑफ द सन, आणि म्हणून या ठिकाणी लिहितोय पहा मी पुढे इथे आपलं उत्तर आलेले. आणि देअरफॉर द मास ऑफ द सन इज इक्वल टू M2 इज इक्वल टू किती आले 1.96 इंटू 10⁻30 kg. अशा पद्धतीनं उत्तर जे आहे तर ते उत्तर आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करता येते. अशा प्रकारची अनेक उदाहरणं त्या ठिकाणी आहेत, तर ती सुद्धा तुम्ही काय करा सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करा. धन्यवाद.